तर नमस्कार मंडळी, आणि आज आहे आपला डे 16, 2 जून 2024, 2 जून 2024, आणि आपला आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे. तर आता आपण आहे म्हैसूर बँगलोर एक्सप्रेस. हा चांगला एकदम एक्सप्रेसवे आहे, डायरेक्ट जातो बँगलोर. आधी इकडे एक मोठं एक झाड आहे, तिकडे आपण जाणार, आणि नंतर मग आपण जेव्हा तिकडून निघू तेव्हा आपण सगळे ॲज युजल आपले अभिप्राय आपण कॅप्चर करू ट्रिपचे. आणि सुरभी आपल्याला जरा सांगेल कसं काय झाले ट्रिप. गजानन त्यांचे शेअर करणार हायलाईट्स, लोलाईट्स, काय चांगलं होतं आपण. तर ते आता पोचतो स्पॉट बघितल्यानंतर 4 वाजेपर्यंत, 4:30 वाजेपर्यंत आपल्याला बँगलोर एअरपोर्टला पोचायचं आहे. आणि नंतर गजानन 4 तारखेपर्यंत गाडी घेऊन घरी येणार. तर असा एक हाय लेवल प्लॅन आहे. थँक्यू. तर नमस्कार मंडळी, आणि आता वाजलेले आहेत बरोबर 11, आणि आता आपण म्हैसूरवरून निघालेलो आहोत एका ठिकाणी जायला, आणि मग तिकडनं डायरेक्ट बँगलोर एअरपोर्ट. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर नमस्कार मंडळी, आता आपण आलेलो आहोत डोडा अल्टमारामध्ये. थोडंसं बँगलोर शहरापासून एक 25-20 किलोमीटरवरती पसरलेलं एक चांगलं झाड आहे, आणि झाड एकदम मोठ्या प्रमाणावरती पसरलेलं आहे. वडाचं झाड आहे. तर तुम्ही इकडून बघाल, इकडनं ते जिथपर्यंत ते दिसतंय ते एकदम झाडच झाड आहे, असं आहे ते. तर छान आहे एकदम. आणि इकडे माकडं वगैरे पण आहेत, आणि बायोडायव्हर्सिटी आहे असं लिहिलेलं आहे. चल आतमध्ये. वरपूड येतं राईट ऑटोवर आहे का का इकडे बसतील पटकन. तर एकदम खूपच झाड तुम्ही बघितलं तर हे वडाचं नुसतं एकदम पसरलेलंच आहे एकदम. रूट्स म्हणजे केवढ्या तरी गोल परिसरमध्ये पसरलेलं आहे. या साईडला तुम्ही बघितलं ना, पाठच्या साईडला बघा केवढं मोठं आहे. आणि समोर पण एकदमच CCTV वगैरे पण ह्या लोकांनी कव्हर केलेले आहेत कॅमेऱ्याचे. ह्या साईडला कोपरा आहे. ठीक आहे, ते कोपरा चल सुरभी. इकडे कोपरा, इकडे केवढी गर्दी आहे. तर तुम्ही बघितलं तर हा आता आपण एकदम जो ट्री आहे, आणि असं म्हणतात की हा 6th लार्जेस्ट आहे इंडियामधला ट्री. आणि 6th म्हणजे ह्याच्या आधी 5 आहेत, ते आता आपण फाईंड करू. चांगलं जनरल नॉलेज वाढलं आपण. असं आहे, चांगला आहे, म्हणजे मस्त ठेवलेला परिसर आहे. पर्यटक येतात तिकडे. तर नमस्कार मंडळी, तर तुम्ही हा बघाल तर हा आहे तो
भव्य मोठा झाड, खूपच मोठं आहे. बायोडायव्हर्सिटी पण आहे इकडे म्हणे. हे संपूर्ण परिसर आहे. एंट्री आणि एक्झिट एकाच ठिकाणी आहे. ही थोडीशी माहिती त्याची. आणि जे बाकीचे जे आधीचे ते जे 5 जे आहेत झाडं मोठी, त्यांची पण त्यांनी नावं दिलेली आहेत. हे झाड अराऊंड 400 वर्षाचं आहे, 400 इयर्स. आणि अजून एकदम मस्त, एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे. सही आहे, चांगला आहे. नक्की भेट द्या, व्हिजिट द्या. चला मॅडम, बस करू नका, आरामात चल. ओके ओके. तर आता गजानन मुंबईला जातील आणि आपण आता आलेलो आहोत मुंबई बँगलोर एअरपोर्टला. असं आहे. तर नमस्कार मंडळी, आणि हे बघाल तर तुम्ही आहे बँगलोर इंटरनॅशनल एअरपोर्ट. आणि समोरच विमानं टेक ऑफ आणि लँड करत आहेत. तर छान एअरपोर्ट आहे. मला वाटतं ओव्हरऑल एअरपोर्ट बांबूने बनवलेलं आहे.